आजी आजोबांचे नियम लक्षात देण्यासारखे. आपला किमती वेळ काढून हे नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे काही खास घरगुती आणि पारंपरिक उपाय जे आपल्या थोरा मोठ्यांनी सांगून ठेवले आहेत. तर पहिला आहे मनुका. मनुका पाण्यात भिजवून खाल्ल्याने डोळ्याची दृष्टी तेज होते आणि डोळ्याचे अनेक आजार दूर होतात. मध. दिवसातून 2-4 वेळा 1 चमचा मध पाण्यात मिसळून प्यायल्याने BP नियंत्रणात राहतो. भात. मूळव्याध असल्यास भात अधिक खावा. भात खाल्ल्याने मूळव्याधी दूर होते. कडुलिंबाचे पाने. कडुलिंबाच्या पानांना पाण्यात उकळवून त्याने गुळण्या केल्यास तोंडातील जखमा आणि छाले बरे होतात. नंबर 5. दही आणि केळे. दह्यासोबत केळे खाल्ल्याने जाड लोक बारीक होतात आणि दुधासोबत केळे खाल्ल्याने बारीक लोक जाड होतात. नंबर 6. केस गळणे. जर तुमचे केस जास्त प्रमाणात झडत असतील तर शक्करकंद खावे. खांड साखर म्हणजे ब्राऊन शुगर. खांड साखर कफ दूर करते. राजमा. राजमा हा पोटातील गॅस नष्ट करतो. आता पाहूया शरीराचे काही संकेत. हे लक्षणे दिसली तर त्याचा अर्थ लक्षात घ्या. वारंवार जांभई येणे, शरीरात ऑक्सिजन कमी. तोंडाला वास येणे, पोटाची समस्या. कानात सतत आवाज येणे, ब्लड प्रेशर किंवा कानाचे त्रास. केस झडणे, आयर्न व व्हिटॅमिन D कमी. पाय सुजणे, हृदय किंवा किडनी समस्या. हातपाय आकडणे, मॅग्नेशियमची कमतरता. बोटे सुन्न होणे म्हणजे व्हिटॅमिन B12 कमी. वारंवार गोड खायची इच्छा म्हणजे मॅग्नेशियम कमी. वारंवार डोकेदुखी, पाण्याची कमतरता. हातपाय थंड राहणे, खराब ब्लड सर्क्युलेशन. जीभ जळजळणे, व्हिटॅमिन B कमी. वास नीट न येणे म्हणजे झिंक कमी. हिरड्यांमधून रक्त येणे, व्हिटॅमिन C कमी. कायम थकवा, व्हिटॅमिन D आणि B12 कमी. चक्कर येणे म्हणजे लो ब्लड शुगर. डोळे पिवळसर, लिव्हर समस्या. आता आपण पाहणार आहोत आपल्या घराची शिकवण. दार सांगते अतिथीचे स्वागत करा. घड्याळ सांगते वेळेचे भान ठेवा. खिडक्या सांगतात दृष्टी विस्तृत ठेव. मंदिर सांगते पवित्रता ठेव, नामस्मरण कर. छप्पर सांगते उच्च विचार ठेव. पण जमीन सांगते पाय फक्त माझ्यावरच ठेव. आता पाहूया लघवीचे विकार. प्रोसेस्ड समस्या. ज्यांना लघवी नीट होत नाही, थेंब थेंब होते, त्यांच्यासाठी 10 ग्रॅम चिंच रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी मिक्स करून कोमट करून प्या. सकाळी रिकाम्या पोटी व संध्याकाळी प्यायल्याने 3 दिवसातच सूज कमी होऊन लघवी सुटते. आता पाहूया फळावरील स्टिकरचा अर्थ. जर कोड 9 अंकाने सुरू होतो आणि 5 अंकी असतो, उदाहरणार्थ 9513, ही फळं ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेले हे आरोग्यासाठी उत्तम असतात. जर कोड 4 अंकी असतो, उदाहरणार्थ 4036, हे फळ केमिकल आणि कीटकनाशकांनी पिकवलेले, हे टाळा कारण यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. आता पाहूया घरात साप आल्यास. घरात साप आल्यास घरात फिनाईल, व्हिनेगर किंवा मातीचे तेल फवारावे. हा वास साप सहन करू शकत नाही व तो आपोआप निघून जातो. मूळव्याध. 5 ग्रॅम कपूर प्लस 20 ग्रॅम गाईचे तूप मिसळून ठेवा. सकाळ संध्याकाळ मूळव्याधीच्या गाठीवर लावल्याने सूज वेदना दूर होतात. काळा मकोय. एक औषधी वनस्पती फळ. याचे 25-30 दाणे सकाळी उपाशी पोटी खाल्ले तर असे सांगितले जाते की 20-25 दिवसात हेपेटायटिस A, B, C व लिव्हरच्या समस्या सुधारतात व बऱ्या होतात. पण लक्षात ठेवा, हे फक्त लोकपरंपरेतील उपाय आहेत. हेपेटायटिस सारखे आजार गंभीर असतात, त्यामुळे यासाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आता पाहूया स्त्रियांमधील समस्या, वेदना, कंबरदुखी. सेमलच्या फुलांचा मागचा भाग वाळवून पूड करा. त्यात 100 ग्रॅम मिश्री व 100 ग्रॅम बडीशेप मिसळून ठेवा. 1 चमचा सकाळी, 1 चमचा संध्याकाळी दुधासोबत घ्या. 10 दिवसात पांढरे पाणी, वेदना व कमजोरी दूर होतात. नंबर 17. मूळव्याधीवर केळ्याचा दांडा. केळा काढल्यावर जो दांडा उरतो त्याचा रस काढा. 1 ग्लास रसात 3 चमचे मिश्री घालून सकाळी रिकाम्या पोटी प्या. संध्याकाळीही असेच करा. फक्त 3 दिवसात मूळव्याधीची गाठ व सूज व रक्तस्राव थांबतो. आता पाहूया गरुड पुराणातील दानाची महिमा. गरुड पुराणात सांगितले आहे, दूध देणाऱ्या गायीचे दान करणारा अमरत्व पावतो. तसेच सोने, तीळ, मीठ, लोखंड
7 धान्य, भूमी व गौदान हे 8 महादान पापांपासून मुक्त करतात. छत्रीचे दान करणाऱ्यास यमलोकातील तापातही सावली मिळते. पादुका दान करणारा काटेरी मार्गावर सुखाने पार करतो. अन्न, आसन, पाणी, सय्या दान करणारा परलोकात सुखी होतो. आता पाहूया नारळ पाणी पिण्याचे फायदे. नारळ पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पथरीच्या रुग्णांना रोज नारळ पाणी पिणे फार फायदेशीर आहे. मित्रांनो, हे होते आपल्या मोठ्या थोरांनी सांगून ठेवलेले काही खास नियम आणि उपाय. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर जरूर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्व व्हिडिओसाठी AK ऑल कंटेंट चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर दाबा. धन्यवाद.